मानेसाहेब, ज्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं 59 जातीमध्ये जे पिछड वर्गीचे जाती आहे, कमी लोकसंख्या आहे, त्याला क्रीमी लेअरच्या दायऱ्यात आणण्याचा प्रयास शासनाचा सरकारचा आहे. पण या विरोध कशासाठी? त्यामध्ये उपवर्गीकरणाचा नेमका अर्थ तुम्हाला कळला असेल तर तुम्ही असा प्रश्न विचारला नसता. अवघड ही मराठीमध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये जेवढी अक्षरं आहेत त्याही पेक्षा प्रचंड तुकडे या 59 जातीचे या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून होणार आहे. 13.5% आरक्षण आहे आणि त्यांना काही मिळाले नाही म्हणून ते गैरसमजुतीच्या आधारावर अशा तऱ्हेची मागणी करतायत. आमचं असं म्हणणं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा जो मंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो बौद्ध समाजाने त्यांच्या रक्तात भिनवला आणि म्हणून त्यांच्यातले 4 लोक आज आघाडीवर दिसत आहेत. पण ते आघाडीवर गेले म्हणून त्यांनी तुमच्या खिशातलं खाल्लं, हा जो गैरसमज आहे हा अत्यंत चुकीचा आहे. कारण त्यांनी संघर्ष केला, त्यांनी पुस्तकाबरोबर मैत्री केली, रात्रंदिवस त्यांनी अभ्यास केला. बाबासाहेबांनी सांगितलं त्यांना की मेलेली जनावरं ओढायची नाही, ताबडतोब त्या दिवसापासून त्यांनी ते काम टाकलं आणि पुस्तकाबरोबर एक वेगळ्या प्रकारचं सत्य निर्माण केलं, त्यातून ते पुढे गेले. आणि म्हणून आज प्रत्येक समाजाने पुस्तकाबरोबर मैत्री करायला पाहिजे, अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि शिकल्याशिवाय रिझर्वेशन जरी मिळालं तरी त्याचा काही फायदा आपल्याला होणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपल्या मनातली शंका जी होती त्याच्या संदर्भात मी बोलणार. साहेब, 13% आरक्षण आहे, 59 जाती आहे आणि मातंग समाज, चांभार समाजाला जे मिळायचं होतं तो मिळत नाही, म्हणून उपवर्गीकरणाचा शासनाचा निर्णय आहे. उपयोग का? त्यासाठी शासनाचा निर्णय नाहीये. शासनाला मागासवर्गीय समाजातली एकजूट भंग करायची आहे. त्यांचा आणि मदत तसं असेल तर सरकारने, त्यांना असं वाटतं ना मातंग समाजाला की अन्याय झालेला आहे, चर्मकार समाजावर अन्याय झालेला आहे, आमची अशी काही भूमिका नाही, आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्ही पुस्तकात अभ्यासात कमी पडलो म्हणून कदाचित आम्ही मागे आहोत. आणि त्यांच्या बाबतीतही तेच आहे. आणि जर सरकारला असं वाटतंय तर सरकारने मातंग समाजाला एक 4-5 हजार कोटी रुपयाचं, 10,000 कोटी रुपयाचं एखादं पॅकेज द्यावं ना. आम्हाला काही आमच्या पोटात दुखणार नाही, आम्हाला आनंदच वाटेल. त्यांच्यावर अन्याय खरोखर झालाय असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने मंत्रिमंडळात ठराव करावा आणि एक 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज मातंग समाजाला देऊन टाकावं. कुठे कमी पडलोय, काय पडलोय, त्याच्यातलं ते पैसे तिथे वापरावेत ना. उलट मातंग समाजाच्या या किंवा या 59 जातीच्या प्रगतीसाठी ठेवलेले पैसे तुम्ही लाडक्या बहिणीला देताय, इकडे देताय, सूतगिरण्यांना देताय, साखर कारखान्याला देताय आणि आमच्या विकासासाठी ठेवलेले पैसे तुम्ही खुशाल 500 कोटी, 800 कोटी, 1000 कोटी समाज कल्याण विभागाचा निधी तुम्ही इकडे तिकडे फिरवताय. याच्यावरूनच मागासवर्गीय समाजाच्या प्रगती बाबतीत तुम्हाला किती प्रेम आहे याचा अंदाज आम्हा सगळ्यांना येतोय. तर आमचा विरोध याच्यासाठी आहे, विज्ञानावर आधारित आमचा विरोध आहे.